हॅलो गाईज, तर बघू शकता हा आहे श्रीराम. सगळे झोपलेले आहेत. आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत. ह्यो एकंदरीत 10-11 वाजता उठत असतो. आज 6 वाजता ह्यो हिटर लावतो आहे. बघू शकता तुम्ही. त्याची एक स्टोरी आहे बघा, तुम्हाला सांगतो मी. ते बघू शकता तुम्ही. हे आयडेंटिटी कार्ड आहेत. ही जी स्टोरी अशी आहे की याला त्या दिवशी येताना आयडेंटिटी कार्ड वाटायला सापडले. तर तो आयडेंटिटी कार्ड हे घरी घेऊन आला आणि तो एका शाळेत गेला, बीडमधल्याच गेला. बीडमधल्या शाळेत गेला आणि तिथं शाळेत जाऊन सांगितलं की आम्ही आयडेंटिटीचं काम करतो, तर असं असं आयडेंटिटी राहतं. त्यांना माहिती पटवून दिली, जे की हे कुठं आयडेंटिटी छापित नाही, याला काही माहिती नाही, याला हे सापडलेलं. ते शाळेत गेलं, त्यांना सविस्तर माहिती पटवून दिली त्यांना, आणि त्यांच्याकडून 1000 रुपये ॲडव्हान्स घेऊन आला आहे. आता ते चुकीचा नंबर देऊन आला, त्याला ते फोन लावित असतील, ते चुकीचा नंबर दिला आहे. असा 1000 रुपये ॲडव्हान्स येणे तर आणलायच, पण आता त्याला नाद लागला आहे. तो परदेशी वडवणीकडे गेला. काल कुठं गेला श्रीराम तू? नाही, तिकडं काय नाव आहे ते, तलवाडा. काल तलवाड्याकडे गेला आहे आणि आज बघा 6 वाजता सकाळ तरी अलाराम उठलाय. सगळे झोपलेले इथं आणि ते पाणी लावलंय आंघोळ करायला. ना आता तो आज कुठंतरी जाणार आहे. ते जातो लोकलच्या गावाकडच्या शाळेत. त्यांना सांगतो मी आयडेंटिटी बनवतोय आणि ॲडव्हान्स घेतो, फक्त ऑर्डर काय घेत नाही. बस म्हणतो आपलं जिथं एक खायची तिथं अर्धी खायची म्हणला, जास्त झंझट नाही म्हणला. ॲडव्हान्स घेतो आणि गायब होतो तेव्हा. आता नवीन बिझनेस स्टार्टअप केला आहे तरी, तर त्याच्या बिझनेसला भरभारी लागू. त्याला लई मोठे ॲडव्हान्स भेटो, फक्त काय पोलिस नाही द्यावं तिकडे. म्हणजे झालं. तब तक केली बाय बाय. पोलीस आल्या दुसरा व्हिडिओ काढून टाकेन तुम्हाला. श्रीराम हाय कर एकदा, करून दे ना हाय. बघू शकता तो लाजतो आहे सध्या. तसं तुम्ही मग असे बघितलंच असं नाही, त्याची आयडेंटिटी, त्याचं काय म्हणते ते बिझनेसचं सुरुवातीला काय असतं ना, ते भांडवल, त्याचं भांडवल बघू शकता ते तुम्ही. सध्या झोपलेला आहे, मी पण झोपतो आता. गुड नाईट.